संगीत म्हणजेच राग संगीत. राग हे सौंदर्याचं बीज असतं, किंबहुना रागातील वेगवेगळे स्वरसमूह हे रागाच्या आकृतीत सौंदर्य पेरत असतात. ज्याप्रमाणे तुमच्या माझ्यामध्ये प्राण आहेत, तसेच त्या स्वरसमूहात कवई प्राण भरतो आणि ते थेट आपल्या हृदयाला भिडतं. संगीतमेतं दखिलं सकलं शास्त्रमुच्यते यस्य ज्ञानं तुयो वेत्ती स सर्वज्ञो भवेन नरः. अर्थात संगीत हे महान शास्त्र मानलं जातं आणि ज्या मनुष्याला ज्ञान प्राप्त झालं तो सर्वज्ञानी बनतो. शास्त्रीय संगीत हे पूर्णपणे विचारांवर, रियाजांवर, कल्पनाशक्तीवर, प्रतिभाशक्तीवर अवलंबून असतं. ज्याच्याकडे हे घटक विपुल प्रमाणात आहेत तो मोठा कलाकार होतो आणि जगाला आपल्या कलेतून आनंद देतो. भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे बीजातून ब्रह्मांडाचा विस्तार करण्यासारखं आहे. बीज जेवढं चांगलं असतं तितकंच टिकाऊ. त्या बीजाला रियाजाचं, कल्पनाशक्तीचं, प्रतिभाशक्तीचं आणि संयमाचं खत पाणी घातलं तेव्हा त्याचं छोट्या रोपट्यात रूपांतरण होतं आणि पुढे मोठ्या वृक्षात रूपांतरण होतं. असेच आज आपल्याकडे आलेले बीज म्हणजेच हे बालकलाकार, जे उद्या मोठा वृक्ष होऊ बघतायत. या बालकलाकारांना उद्याचा मोठा वृक्ष बनवायचा ज्यांनी ध्यास घेतला आहे असे आपले सूरविश्वास कुमार मंच विश्वास ग्रुपचे सर्वे सर्वा विश्वास ठाकूर, समन्वयक रुचिता ठाकूर, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास ग्रुप, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा जलालपूर. ही संकल्पना ज्यांची आहे असे आपल्या सर्वांचे लाडके विनायक रानडे सर. नंतर विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर मनोज चिंपी सर. या अंकुरांना फुलायला ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभतं अशा त्यांच्या गुरु अमृता मराठे देशमुख आणि सीमा मुळे मॅम व आज आपल्याला विशेष मार्गदर्शन म्हणून लाभलेल्या माननीय सौ मानसी राजहंस आणि उपस्थित श्रोते, मी आपणा सर्वांचे विनया देशपांडे स्वागत करते. आज या सायंकाळच्या मैफिलीची सुरुवात जिच्या सुरेल गायनाने होणार आहे. अशा शर्वरी सायली अमोद तळवळकर हिला मी मंचावर आमंत्रित करते. ती इयत्ता 4थी मध्ये शिकते, एस्पॅलियर स्कूलमध्ये आहे. स्वागत करूया शर्वरी. थोड्या टाळ्या झाल्या पाहिजे शर्वरी करता. दिसत नाहीये. किती टक्क्याने लावायचा?
चंचल चल कृष्ण गाथा, चंचल चल कृष्ण गाथा, परवश मोहे छेड़े 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 छेड़े। चंचल चल कृष्ण गाथा, नंद के लाल
देश रागाची सरगम. रे म म प नि नि सा रे सा नि धा प रे म प नि नि सा रे सा नि धा प म प नि धा प म ग रे प म ग रे ग नि सा रे म म प नि नि सा रे सा नि धा प म प नि धा प म ग रे प म ग रे ग नि सा रे म म प नि नि सा रे सा नि धा प म म प प नि नि सा 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 नि सा सा म प म प प नि नि सा 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 नि सा सा नि सा रे म ग रे नि सा रे सा नि धा प म ग नि धा नि प धा म प सा नि धा प म ग रे सा रे म म प नि नि सा रे सा नि धा प रे म म प नि नि रे म म प नि नि रे म म प नि नि सा. थँक यू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इतक्या गोड आवाजात कृष्ण बाप्पा दिसला मला शेजारी, माहिती का? फारच सुंदर. पुढचं सोलो वादन आहे कौस्तुभ याचं. कौस्तुभ निकेता अंकुश रहाळकर याला मी मंचावर आमंत्रित करते. तो इयत्ता 8वी मध्ये असून पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याची मध्यमा 4 मधली पहिली परीक्षा झाली आहे आणि तो संवादिनीचं सादरीकरण करणार आहे. त्या जोरदार टाळ्या कौस्तुभ करता.
कौस्तुभ याने राग यमन बडा ख्याल सादर केला आणि असेच वेगवेगळ्या प्रहरातले राग त्या प्रहरात ऐकायला 3 व 4 जानेवारीला अष्टप्रहर स्वरहोत्राला नक्की या. त्याबद्दल माहिती आपल्याला विनायक रानडे सर सांगतीलच. त्याआधी पुढची जी विद्यार्थिनी येणार आहे तिचं नाव आहे भार्गवी निवेदिता विजयकुमार मुंडे. ती एस्पॅनियर हेरिटेज स्कूलमध्ये शिकते, इयत्ता 3री मध्ये आहे. भार्गवी मी मंचावर आमंत्रित करते.
गावात दुर्गारा फारच सुंदर. या छोट्याशा आजकालच्या मोबाईलच्या दुनियेमध्ये या मुलांकडनं इतका सराव करणं आणि यांनी आवडीने इथे येऊन गाणं म्हणणं हे खरंच कौतुकास्पद आहे. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे भार्गवी करता. फार सुंदर. आणि यांना तबल्यावर साथ दिली आहे आदेश हरकरे सरांनी. त्यांच्याकरताही टाळ्या झाल्या पाहिजे. संवादिनीवर अमृता देशमुख मॅम आहे. मी एकदा गुरुजनांची ओळख करून देते यांच्या. सीमा मुळे मॅम स्वरे सारंगी अकादमीच्या त्या अध्यक्ष आहेत. सीमा मुळे मॅम 16 वर्षापासून क्लासेस घेत आहेत. अनेक गुरूंच्या हाताखाली तयार व्हायची संधी त्यांना मिळाली, परंतु गायकीचं शिक्षण त्यांनी आदरणीय श्री शशिकला गोविंदराव वैशंपायन यांच्याकडून घेतलं, ज्या आदरणीय गायिका माणिक वर्मा यांच्या शिष्या होत्या. अमृता मराठे देशमुख मॅम स्वानंदी संगीत अकादमीच्या त्या अध्यक्ष आहेत. यांनी 2013 पासून अकादमी चालू केली. ऑफलाईन व ऑनलाईन क्लासेस घेतात. शास्त्रीय गायन व वादन क्लासेस घेतात. यांनी म्युझिक थेरपिस्ट म्हणून काम केलं आहे. आजपर्यंत जवळपास 125 विद्यार्थ्यांना शास्त्रीय गायनाचा वारसा दिला आहे. एकदा जोरदार टाळ्या अमृता देशमुख मॅडमकरता. आणि आता मी रानडे सरांना विनंती करते की सर थोडेसे 2 शब्द या मुलांना काहीतरी सहकार्य. नमस्कार. माझा आवाज येतोय का? आवाज बसलाय. आज बोलू शकताय. आज बोलू शकतो. सगळ्यांचं स्वागत आहे. नाशिक हे एक असं ठिकाण आहे की जिथे शास्त्रीय संगीताची जोपासना केली जाते. अनेक घराणी आहेत की जी स्वतः तर शास्त्रीय गायनात आहेत, पण ती अनेक जण घडवतात. पण सहज कल्पना 2019 आली की शास्त्रीय संगीत हे प्रत्येक प्रकाराचं वेगळं आहे आणि साधारणतः संध्याकाळी सगळे कार्यक्रम होतात. मग सकाळचे राग गायला सकाळचं व्यासपीठ पाहिजे म्हणून सूर विश्वास 2019 सुरू केलं. आणि ज्यांच्या विशारद परीक्षा झाल्यात त्यांच्यासाठीचं व्यासपीठ. सुदैवाने नाशिककरांना सुरू केलेलं व्यासपीठ महाराष्ट्राबाहेरचे अनेक कलावंत येतात. तुम्हालाही सगळ्यांना विनंती आहे की महिन्याचा 3रा शुक्रवार सकाळी 7 वाजता ह्या मुलांना घेऊन या आणि अशी गाणी त्यांना ऐकायला लावा की जिथे त्यांना कुठपर्यंत जायचंय. युट्यूबवर बघणं आणि स्वतः प्रत्यक्ष बघणं याच्यामध्ये खूप जमीन असण्याचा फरक आहे. तर त्यांना आवर्जून आणत जा. महिन्याचा 3रा रविवार सकाळी 7 वाजता मैफिल असते. 7 ते साधारण 8:30 चालते. 8:30ला न्याहारी असते मिसळ. एवढं करता की दोघं नवरा बायको आले तर नवऱ्याला घरी जाऊन स्वयंपाक करायला लागू नये, कारण आजकाल ते काम नवऱ्यांकडे जास्त असतं. तर त्याच्याकरता ती सोय केली आहे. थोडक्यात काय की एकेकाळी अभिजात संगीताला राजाश्रय होता. आता राजेशाही गेली आणि लोकशाही आली तर लोकाश्रय मिळाला पाहिजे म्हणून एकदा विश्वास ठाकूरसाठी जोरदार टाळ्या.
त्याला जेव्हा ही संकल्पना सांगितली तर त्यांनी सांगितलं की सुरू कर. आतापर्यंत 50 पेक्षा जास्त पुष्प सकाळची आपली झाली सूर्यविश्वासची. मागच्या वर्षी सहज मनात आलं की जी मुलं शिकतायत त्यांच्या पाठीवर पण कुठेतरी कौतुकाची थाप मिळायला पाहिजे. कारण आजकाल होतं कसं की कुठेही एकत्र जमलो, मग संमेलन असेल, गेट टुगेदर असेल, तर ज्याला सिनेसंगीत येतं ते या सगळ्या फ्रस्ट्रेशनवरती एकच मार्ग निघणार आहे, तो म्हणजे एक चांगलं संगीत ऐकणे. आणि मग तेव्हा तुमच्या मुलांची डिमांड खूप वाढलेली असेल, कारण तेव्हा ही शुद्धता, ह्या सुरांची शुद्धता हीच तुमच्या मनाला शांती देईल, आनंद देईल. आज मला असं वाटतं की खरं कुमार मंच नाहीये, शिशु मंच आहे. कारण कुमार मंचावर पण इतकी तगडी लोक येत होते, तर मी म्हटलं आपलं काहीतरी चुकतंय का काय. आपण म्हणतोय की नवीन लोकांना उमेद द्या, आणि ही तर तरबेजच मुलं यायला लागली. पण आज मला असं वाटतं की ह्या मुलांना जर कौतुक केलं तर ह्यांनी आपण वाट चांगली धरली. एकदा पालकांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. हे सगळं करताना जानेवारीमध्ये 24 तास अष्टोप्रहर स्वरहोत्र, प्रत्येक तासाचा जो राग असेल त्या प्रकाराचा त्याप्रमाणे गायन हे बालाजी मंदिरात आहे. हे 4थं वर्ष आहे. 3 आणि 4 जानेवारी शनिवारी संध्याकाळी 7 ते रविवारी संध्याकाळी 7 आवर्जून या मुलांना घेऊन या, त्यांना दाखवा, त्यांना ऐकू द्या. मार्ग निघतो. त्यामुळे लांबही नाही, उशीर पण नाही, 24 तासात वेळ नाही असं सुद्धा एखादा पालक म्हणू शकेल, तर ते पण खोटं आहे. कारण आम्ही 24 तास खरंच तिथे असतो. त्यामुळे नक्की या मुलांची उमेद वाढवा. आणि तुम्ही खूप चांगलं काम करताय. या मुलांना चांगल्या गुरूंच्या हातात दिलंय. मला असं वाटतं नाशिकची ओळख काय असावी, तर माणुसकी ही ओळख असेल, जी कुसुमाग्रजांनी दिली, आणि ती आज आपल्याला जाणवली. कारण एक कलावंत दुसऱ्या कलावंताकडे माणूस म्हणून बघत नाही, त्याला दरवेळी असं वाटतं की आपल्या एकमेकांमध्ये काहीतरी कॉम्पिटिशन आहे. आणि आज महत्वाची गोष्ट अशी की आज सीमामुळेच्या विद्यार्थ्यांना साथ संगत दिली अमृताने. का तर तिचा विद्यार्थी जो होता तो तेवढा तरबेज नाही वाटला, पण दुसऱ्याच्या मुलाची आई होण्याची जी दानत आहे ती नाशिककरांमध्येच आहे. त्यामुळे तिच्या शिष्यांना मी का वाजवू असा तिने अहमपणा दाखवला नाही. त्यामुळे अमृतासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. निसर्गाकडनं तेवढंच शिका की दुसऱ्याला देत राहा, तुम्हाला मिळत राहील. तिने त्याच आनंदाने त्याच तन्मयतेने साथ दिली. मला तुझं खूप कौतुक करावं असं वाटतं. कारण माझ्या मुलांच्या मागे तर मी उभीच राहणार आहे, पण सगळ्यांच्या मुलांच्या मागे उभी राहणार ना ती खरी आई होऊ शकते. त्यामुळे तू गुरु म्हणून तू जास्त शोभतेस. तुझ्यासाठी परत एकदा सन्मानपूर्वक टाळ्या. आणि मला वाटतं या मुलांना काहीच नकोय, या मुलांना तुमच्या टाळ्यांचं कडकडाटच पुढे नेईल. ही थाप याच्याकरता नाही की आता त्यांनी चांगलं गायलं, ही थाप याच्याकरता की चांगल्या वाटेवरती ते आहेत आणि पुढे जायचं. दरवेळी कोणीतरी एक जण मार्गदर्शन करायला येतो. आज मानसी राजहंस तशा मोठ्या गायिका आहेत, पण त्यांना एक शब्द टाकला, आवर्जून त्या आल्या. प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी अशी मैफिल असते मुलांची. दरवेळी कोणतरी असतं. 2 वेळा साऊंडवाले पण होते. म्हणजे आत्ताची मुलांची अवस्था आहे ना की माईक किती लांब धरायला पाहिजे आणि किती जवळ धरायला पाहिजे, हे तुम्हाला क्लासमध्ये शिकताना नाही समजत. ह्या गोष्टी प्रत्यक्ष व्यासपीठावर आल्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून हे व्यासपीठ तितकंच महत्वाचं आहे. आज आमची रुचा ठाकूर नाहीये, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून या मुलांना ती जगभर पोहोचवणार आहे. त्यामुळे पुढे या मुलांचं भवितव्य करण्यासाठी आम्ही मंच उपलब्ध केलाय. तुम्ही यायला मात्र नक्की लागा. स्वतःच्याच मुलांसाठी नाही तर इतर वेळे पण या, त्यांना दाखवा काय चांगलं आहे. आत्ता सूर विश्वास जो झाला त्याला पुण्याची गायिका आली होती. पुढच्या फेब्रुवारीमध्ये कलकत्त्याहून गायिका येणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये असं व्यासपीठ नाहीये. त्यामुळे नाशिकला इतकी चांगली जोपासना आपण सगळेजण करतोय, त्याला तुमची सगळ्यांची साथ संगत मिळेल. एकदा विनयासाठी जोरदार टाळ्या. ती दरवेळे आवर्जून आनंदाने निवेदन करते, छान करते, मुलांमध्येच रमून जाते. आणि परागसाठी टाळ्या. आपला पुष्करसाठी. पुष्कर जो आहे त्यांनी जेव्हा कुमार मंच आम्ही चालू करायचं ठरवलं तर त्यांनी सांगितलं की अत्यल्प दरामध्ये मी तुला हे उपलब्ध करेन. त्याला हे माहीत नव्हतं की समूह वगैरे आला की 10 माईक लागतील वगैरे. पण कुठेतरी पुढे जात आहे आणि नाशिक मोठं होत आहे. त्याच्यात सगळेजण मिळून हातभार लावायला कायम तयार असतात. विश्वास ग्रुपच्या वतीने मंच मिळतो, रेडिओ विश्वासच्या वतीने तुमच्या मुलांना पुढेपर्यंत जायला मिळतं. अनेक जण त्याला साथ संगत देतात. अशीच साथ आणि अशीच टाळ्यांची सोबत नक्की राहू द्या. आणि जानेवारीमध्ये नक्की वाढ बघतोय 3
आणि 4 जानेवारी शनिवार संध्याकाळी 7 ते रविवार संध्याकाळी 7 8ही प्रहर आम्ही तिथे तुमच्या स्वागताला सिद्ध आहोत. धन्यवाद. सगळ्या शक्यता सांगितल्यात सरांनी, त्यामुळे न येण्याचं काहीही कारण नाहीये कोणाकडे. तर सगळ्यांची आवर्जून वाट बघतोय 3 आणि 4 जानेवारीला. शास्त्रीय समूह गायन ऐकूयात आता. या मुलांची ओळख करून देते. राधनी रोठे, पूर्वा अत्तरदे, स्वरा पाठक, अर्विका कुलकर्णी, अर्णव सनानसे, दिशिता धारणकर, स्वानंदी देशमुख, वेदांत सारडा. मला मुलांना पण एक सांगायचं, मार्गदर्शन गुरु करतील, पण ज्यांनी सोलो केलं, तुमचं शरीर पण गायला पाहिजे, तुमचा चेहरा पण बोलला पाहिजे. म्हणजे मी कौस्तुभचा इथला हसरा फोटो आणि संवादिनी वाजवताना बघितलं तर एखादी शिक्षा केल्यासारखं तो वाजत होता. म्हणजे मी चुकतोय का, काही होईल का. झाकीर हुसेन का लक्षात राहिला, तबल्यामुळे लक्षात राहिलाच, पण त्याचा चेहरा अजूनही आपल्याला आठवतो. कारण जेवढा तबला बोलायचा तेवढा त्याचा चेहरा पण आपल्याशी बोलायचा. तर मुलांना हे दडपण असेल तर तुम्ही काढून टाका. कारण तुम्ही स्वांत सुखाय जर गायलात ना किंवा स्वांत सुखाय वाजवलं तर ते पटकन पोचतं आणि पुढे जातं. त्याच्यामुळे सगळ्यांनी मस्त हसऱ्या चेहऱ्याने गा. इथे कोणाला मार्क वगैरे देणार नाही आहेत आपण, किंवा कोणाचे मार्क कमी होतील, कोणाचे वाढतील. समूह गायनवाल्यांनी लक्षात ठेवा की कधीतरी तुम्हाला एकटं यायचं आहे. कारण आज सगळ्यांच्या मध्ये तुमचा आवाज चालून जाईल, पण जेव्हा एकटं बसाल तेव्हा लक्षात येतं की आपण काय गातोय. हा, तर तुम्हाला कधीतरी इथे एकटं यायचंय, याची तयारी मात्र नक्की करा. शुभेच्छा.
राग भैरवी नक्षत्र.
वा, फारच अप्रतिम. मी आता आपल्याला विशेष मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सौ मानसी राजहंस यांची ओळख करून देते. मानसी राजहंस मॅडमनी MA केलंय क्लासिकल म्युझिकमध्ये नेट एक्झाम क्लिअर केली आहे. 9 वर्ष सिनियर कॉलेजला शिकवण्याचा अनुभव आहे त्यांना. संगीत विशारद आहेत त्या. श्री दिनकरराव देशपांडे हे गुरु आहेत त्यांचे. यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण पूर्ण केलं. गेली 20 वर्ष शास्त्रीय व सुगम संगीताचे क्लास गोविंदनगर येथे घेतात. एकदा मॅम करता जोरदार टाळ्या. मी भालचंद्र कुंटे सरांना विनंती करते की सौ मानसी राजहंस यांचा सत्कार करावा. मानसी राजहंस मॅमला मी विनंती करते या मुलांना तुमचं मोलाचं मार्गदर्शन द्यावं. नमस्कार. सर्वप्रथम आज ज्या मुलांनी आपले इथे सादरीकरण केलं त्या सगळ्यांचं मी कौतुक करते आणि अभिनंदन करते की त्यांनी आज अभिजात संगीताचं एक बीज आपल्यामध्ये रोवलेलं आहे. आणि आता त्यांच्या आईवडिलांची जबाबदारी वाढलेली आहे असं मला वाटतं की त्यांनी त्यांची इच्छा किंवा त्यांचं जे काही शिक्षण आहे पुढचं शिक्षण ते असंच सातत्य त्याच्यामध्ये ठेवलं पाहिजे. ही जबाबदारी आईवडिलांची आहे. बरेचदा काय होतं की मुलं लहान असतात तेव्हा आम्ही उत्साहाने त्यांना गाण्याच्या क्लासला टाकतो किंवा वादनाच्या क्लासला टाकतो. मग एकदा 9वी 10वी 12वीत मुलं गेली की आमचा क्लास बंद. असं म्हणतात की संगीताने दोन्ही मेंदू म्हणजे आपला छोटा मेंदू आणि मोठा मेंदू ऍक्टिव्ह होतो. तर मला असं वाटतं की 10वी 12वी गेल्यानंतर कदाचित याची जास्त आवश्यकता आहे. जर लहान मेंदू आणि मोठा मेंदू ऍक्टिव्ह होत असेल तर किती चांगली गोष्ट आहे. अभ्यासात पण त्यांचं जास्त मन रमेल ना. तर असं मला वाटतं की तुम्ही 10वी 12वी पण त्यांचा क्लास तरी सुरू ठेवावा. भलेही तुम्ही त्यांना एखादा कार्यक्रम नका करायला लावू पण थोडा रियाज थोडा क्लासला त्यांना जाऊ द्या. त्यानंतर संगीत हा विषय असा आहे की जो जर असं म्हणतात की तुमच्या हृदयात जर संगीत असेल तर त्याचं प्रगटीकरण तुम्ही योग्य रीतीने करू शकाल. तर या मुलांच्या हृदयापर्यंत संगीत पोहोचलेलं आहे. या मुलांच्या हृदयापर्यंत आता संगीत पोहोचलेलं आहे. त्याचं प्रगटीकरण त्यांना आता हळूहळू करायचं. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की छोटंसं बीज आता त्यांचं हे पेरलं गेलेलं आहे. त्याचा वटवृक्ष होऊ द्या. त्याला मध्येच खुंटवू नका. तर ही जबाबदारी पालकांची आहे. आणि काय होतं मुलं लहानपणी पालकांच्या हट्टात क्लासला येतात आणि जेव्हा त्यांना खरंच आवड निर्माण होते तेव्हा पालक म्हणतात की नाही आता नाही जायचं क्लासला. आता तुझं 10वी आहे यावर्षी तिकडे लक्ष दे. 12वी आहे तिकडे लक्ष दे. तर पुढे जाऊन स्पर्धात्मक युग आहे. पुढचं युग काय खूप स्पर्धात्मक आहे. मग मुलं मोठे झाले की त्यांना डिप्रेशन येतं. हा शब्द खूप मोठा झालाय. डिप्रेशन आलाय. मग या डिप्रेशनच्या वेळेसच या आपल्या संगीताची मदत या मुलांना होते. तर संगीत हे इतकं महान आहे, इतकं मोठं आहे. असं म्हणतात की एकच कला आहे की ज्याच्यातून आपल्याला देव दिसतो. 64 कला आहेत
पण या 64 कलेमधून नाही तर फक्त संगीतामधून आपल्याला देव दिसतो. तर तो देव, त्या देवापर्यंत पोहोचण्यासाठी तरी या मुलांना संगीत सुरू ठेवावं अशी माझी पॅरेंट्सला रिक्वेस्ट आहे. आणि या मुलांना पण ही रिक्वेस्ट आहे की त्यांनी सातत्य ठेवावं, रियाज करावा. रियाजाला खूप महत्व आहे. आज तुम्ही पहिल्या वर्गापासून ग्रॅज्युएशन होतं किंवा इंजिनिअरिंग होतं तेच शिकत असतात, तिथे तुम्हाला कंटाळा नाही येत. आणि थोड्या रियाज करा म्हटलं की लगेच कंटाळा येतो. तर हा रियाज, त्याचं सातत्य तुम्ही कायम ठेवा. आणि आता तुम्ही जे काही बीज तुमच्या मनामध्ये रोवलेलं आहे त्याचा वटवृक्ष होऊ द्या, एवढंच मी या ठिकाणी बोलते. आणि विश्वास ग्रुपचे खूप आभार मी मानते की त्यांनी ह्या जो काही मंच लहान मुलांना, मोठ्यांना सुद्धा, आमच्यासारख्या कलाकारांना सुद्धा, नवीन कलाकारांना हा मंच उपलब्ध करून दिलाय. त्याबद्दल विश्वास ग्रुपचे मी मनापासून आभार मानते. आणि याला उत्साहाने, सातत्याने जे सुरू ठेवतात ते असे विनायक रानडे सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्या उत्साहामुळे आणि प्रयत्नामुळे हा मंच सदोदित सुरू आहे आणि पुढेही सुरू राहील अशी इच्छा इथे व्यक्त करते. या प्रमाणपत्रावर आईचं सुद्धा नाव आहे. का तर आई पहिला गुरु असतो मुलांचा. वडिलांचं कौतुक सगळीकडे होतं, पण आईचं कौतुक कोण करणार? म्हणून आपण सुरू केलंय की आईचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. एकदा सगळ्या आयांकरता टाळा यायला पाहिजे. पुन्हा भेटूया आणि 3 आणि 4 तारखेला नक्की येत आहे सगळे. आम्ही वाट बघतोय नक्की.